स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर मित्रो, चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रो, आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट आहे आपल्या महाराष्ट्र सेट एक्झाम संदर्भात. हो मित्रो, जी 2024ची आपली महाराष्ट्र सेट एक्झाम होणार आहे, त्या संदर्भात सेट विभागाने एक लिस्ट जारी केलेली आहे. या लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव जे आहेत ज्यांनी यासाठी एनरोल केलेलं आहे, परंतु काही विद्यार्थ्यांचे नाव जर या लिस्टमध्ये नसतील, ज्यांनी फी पे केली आहे पण या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी सेट विभागाला कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही, ही लिस्ट कुठून बघायची, या सर्व गोष्टीचं या व्हिडिओमध्ये निराकरण होणार आहे. तर मित्रो, नक्की व्हिडिओला पूर्ण बघा आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मित्र, बघूया ती लिस्ट कुठे आहे ते. तर बघा, हे आपली वेबसाईट आहे सावित्रीबाई फुलेची सेट विभागाची. यावर आपण क्लिक केलं, जसं आपण क्लिक करायचं वेबसाईट ओपन होते आणि इथे बघा एक नोटिफिकेशन आलेलं आहे, कॅन्डिडेट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू हॅव पेड फीज. यावर आपण जसं क्लिक करू तशा पद्धतीने ही लिस्ट डाउनलोड होणार आहे, PDF मध्ये लिस्ट होणार आहे. यामध्ये संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत. यामध्ये जर आपलं नाव आहे की नाही हे आपल्याला इथं सर्च करून हे डाउनलोड करायची आहे आणि सर्च ऑप्शन येते, तिथं सर्च करायची आहे की आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही. आपण जर फी पे केली असेल आणि तरी पण या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्यासाठी काय करायचं ते बघा. पुढे आपण बॅक यायचं आहे आणि बघा इथे एक सर्क्युलर दिलेला आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक आपल्याला सपोर्टसाठी एक ईमेल आय डी प्रोव्हाइड केलेला आहे. आपण जर फी पेड केलेली असेल आपली आणि तरी जर त्या लिस्टमध्ये आपलं नाव नसेल तर या सेट विभागाच्या सपोर्ट टीमला ईमेल करायचा आहे. हातोहात तो ईमेल करायचा आहे, कारण की वेळ काहीच नाही आहे मित्रो. आपली एक्झाम आता समोर आहे, का पुढच्या महिन्यात आपली एक्झाम आहे, त्याच्यामुळे आपलं नाव ज्या लिस्टमध्ये आहे का नाही चेक करायचं नक्की. आणि जर नसेल आणि फी भरली असेल तर या सेट विभागाला सपोर्टमध्ये नाव ईमेल करायचा आहे. आपला जो स्क्रीनशॉट आहे पेमेंटचा तो, प्लस आपला फॉर्मचा जो आपल्याला फॉर्म डाउनलोड करायचा असेल तो, या दोन्ही गोष्टी आपल्याला अटॅच करून सेटच्या सपोर्ट विभागाला ईमेल करायचा आहे, जेणेकरून मग आपलं नाव या लिस्टमध्ये येईल. कुठल्या लिस्टमध्ये येईल? या लिस्टमध्ये आपलं नाव येऊन जाईल. तर मित्रो, नक्की आपलं नाव चेक करा. नसेल तर ते ॲड करून घ्या. या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर आपलं आयडेंटिटी कार्ड येणार नाही. मित्रो, खूप सिरियस विषय. तर नक्की हा व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण आपलं माहीत पडलं पाहिजे की आपलं नाव आहे की नाही, त्यांनी पण चेक केलं पाहिजे. बघा, इथे काही विद्यार्थ्यांचं नाव चुकलेलं आहे, क्वेश्चन मार्क आहे. असं जर आपल्यासोबत झालं असेल तर आपण इथं चेक करायचं आहे आपलं नाव आहे की नाही. बघा इथं डॉट कसे नाव आले आहेत बघा, हे अंडरस्कोर. हे जे विद्यार्थी त्यांचं आयडेंटिटी कार्ड येणार नाही आहे, त्यामुळे नक्की हा विषय सिरियसली घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर मित्र, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.